स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। राधानगरी तालुक्यातील येळवड येथे मधमाशांनी अचानकपणे हल्ला केल्यानं 4 जण जखमी झाले। ही घटना आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिर शेजारी घडली। सदाशिव लक्ष्मण कुपले वय 70, बाबूराव शामराव कुपले वय 65, आनंदीबाई सदाशिव कुपले वय 65, उत्तम सदाशिव कुपले वय 40 अशी जखमी झालेल्यांची नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी, येळवडी गावातील विठ्ठल मंदिरा शेजारी असणाऱ्या नारळीच्या झाडावर मधमाशांचं मोठं पोळ आहे। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सदाशिव लक्ष्मण कुपले हे देवदर्शनासाठी विठ्ठल मंदिरात जात असताना अचानकपणे मधमाशांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। त्याला या मधमाशांच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी बाबूराव शामराव कुपले, आनंदीबाई सदाशिव कुपले, उत्तम सदाशिव कुपले गेले होते। यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता। या हल्ल्यात ते जखमी झालेत। शेजारी असणाऱ्या लोकांनी या सर्व जखमींना राशिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं। त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सदाशिव लक्ष्मण कुपले हे या मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत। त्यांच्या पोटावरती, डोक्यावरती, मानेला मधमाशांनी चावा घेतला। त्यांना ऍडमिट केलं असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत झाली आहे।